नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। मोठी गुड न्यूज आता केंद्र सरकारने दिलेली आहे। मोठा निर्णय घेतलेला आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं हे गरजेचं होतं। तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत ही ई-केवायसी करणं कुठल्याही परिस्थितीमध्ये अनिवार्य होतं, परंतु आता सरकारच्या लक्षात आलेलं आहे की भरपूर असे कुटुंब आहे ज्यांचं रेशन कार्ड ई-केवायसी अजूनही झालेलं नाही। तर आता तुम्हाला माहिती आहे की अवघे 10 ते 12 दिवसच आता या आपल्या डिसेंबर महिन्याला संपण्यासाठी उरलेले आहेत। तर त्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने, तो म्हणजे काय तर ई-केवायसी करण्याची मुदत ही वाढवली आहे। आता नवीन तारीख सुद्धा आलेली आहे, ही सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कोणती आहे नवीन तारीख तुम्हाला माहिती असली पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे की प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना याच्या अंतर्गत आपल्याला सगळ्याला रेशन दुकानामधून रेशन हे मोफत मिळत असतं। तर या रेशन धान्यासाठी मोफत धान्य मिळण्यासाठी तुम्हाला ह्या रेशन कार्डची गरज असते, आणि भरपूर ठिकाणी आपण जर बघितलं तर रेशन कार्डवर तुम्हाला पैसे सुद्धा मिळतात। तर याच्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे, परंतु हे रेशन कार्ड तुमच्याकडे असून काही फायदा नाही जर तुम्ही त्या रेशन कार्डची ई-केवायसी केलेली नसेल। तर आता ही ई-केवायसीची जी पहिली मुदत होती ती 31 डिसेंबर ही करण्यात आली होती, परंतु आता काही सर्व्हर वगैरे काही टेक्निकल इश्यू असल्यामुळं तिथं सर्वपरी ते काम होऊ शकत नाही, म्हणून त्याची नवीन तारीख आता केंद्र सरकारने डिक्लेअर केलेली आहे। ती कोणती आहे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, कारण केंद्र सरकारनं एक सर्वसामान्य माणसांचा विचार करून इथं हा निर्णय घेतलेला आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की रेशन दुकानामध्ये रेशन जे कार्ड आहे त्याच्या अंतर्गत आता आपल्याला 7 ते 8 नवीन वस्तू आपल्याला मिळत आहेत, याच्यासोबत पैसे सुद्धा काही ठिकाणी हे मिळत आहेत। तर लक्षात घ्यायचं आहे, लाडक्या बहिणींना सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण लाडक्या बहीण योजनेसाठी किंवा मोफत अन्न तुम्हाला पाहिजे असेल किंवा मोफत गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर एक रेशन कार्ड एक महत्त्वाचं डॉक्युमेंट, महत्त्वाचं कागदपत्र हे मानलं जातं। जर तुम्हाला पण असं वाटत असेल की आपल्याला येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या कंटिन्युअस आपल्याला मिळाव्या, त्यासाठी तुमचं रेशन कार्ड असणं खूप गरजेचं आहे। रेशन कार्डवरती तुमचं नाव असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची आहेत, ती म्हणजे ई-केवायसी। आता ई-केवायसी कशी करायची, कुठे करायची हेही तुम्हाला मी सांगणार आहे, आणि ई-केवायसीची नवीन जी तारीख आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। हे तर बघा, तुम्हाला आता माहिती आहे की 9 वस्तू आता रेशन कार्डवरती मिळत आहे। त्याच्यामध्ये साखर आहेत, मसाले आहेत, वेगवेगळ्या 9 वस्तू, तेल आहे, अशा मीठ आहे, अशा 9 वस्तूंचा समावेश आता तिथं केला गेलेला आहे। तर काही ठिकाणी तुम्हाला माहिती की पैसे सुद्धा मिळतात, परंतु हे सगळं कधी होणार आहे जर तुमचं रेशन कार्डचं ई-केवायसी झालेलं असेल। परंतु आता बघा, याच्यामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। तुम्हाला पहिलं कसं होतं, जर 31 डिसेंबरपर्यंत जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुमचं रेशन कार्ड हे बंद होणार होतं, परंतु आता ह्याची तारीखच वाढवली गेलेली आहे। बघा, रेशन कार्ड धारकांना आता मोठा दिलासा देणारी बातमी आहे। ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत आता 3 महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे। यापूर्वी तुम्हाला जी ई-केवायसी करायची होती ती ई-केवायसी तुम्हाला 31 डिसेंबरच्या आत करायची होती, आता मात्र ते मार्च 2025 करण्यात आलेले आहे। बघा, मार्च 2025 पर्यंत आता तुम्हाला रेशन कार्डची ई-केवायसी करायची आहे। 3 महिने आता वाढलेले आहेत, त्यामुळं आता कुठल्याही लाडक्या बहिणींना किंवा शेतकरी मित्रांना टेन्शन घ्यायची गरज नाही। जिल्हा पुरवठा अधिकारीनुसार रेशन कार्ड धारकांना दुकानात जाऊन त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करावेच लागणार आहे। बघा, आता रेशन कार्डमध्ये जर आपण बघितलं की ई-केवायसीची तारीख जर वाढलीच, पण आता ई-केवायसी कुणी करायची आणि का करायची हेही मी तुम्हाला सांगतो। लक्षात घ्या, तुमच्याकडे आता ही शेवटची संधी आहे, यानंतर मात्र ई-केवायसी करण्याची कोणतीही मुदत वाढवण्यात येणार नाही, असं इथं सगळ्या सरकारने सुद्धा सांगितलेलं आहे। भरपूर ठिकाणी जर आपण बघितलं तर भरपूर जिल्ह्यात सुद्धा हे आता केंद्र सरकारनं सांगून टाकलेलं आहे। राज्य सरकारांना आदेश दिलेले आहेत की ज्यांचं ई-केवायसी नाही झालं त्यांचं ई-केवायसी करून घ्या, कारण जर ई-केवायसी नसेल तर पूर्ण योजना तुम्हाला कुठलाही लाभ मिळणार तिथं नाहीये। तर बघा, तुम्हाला रेशन दुकानात जायचं आहे, रेशन दुकानात सगळं सहकुटुंब तुम्हाला जायचं आहे, आणि रेशन दुकानात जाऊन तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। ई-केवायसी म्हणजे काय, तर तुमच्या अंगठ्याचे ठसे वगैरे तर तुम्हाला तिथं आधार कार्ड नंबर टाकून तिथं तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत की हो की हे माणूस आता सध्या ह्याच कुटुंबातील आहे आणि ह्या योजनेसाठी म्हणजे या रेशन कार्डसाठी तो पात्र आहे, यासाठी तुम्हाला इथं ई-केवायसी करायची आहे। समजा जर तुम्ही सोलापूरचे आहात आणि पुण्यात राहत असाल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी राज्यातून आला असाल, तर तुम्ही जिथं राहताय तिथं सुद्धा तुम्ही ई-केवायसी करू शकता, गावी जायची काही गरज नाही। कारण रेशन दुकान कुठलंही असू द्या तुमच्या जवळचं, तिथं जाऊन तुम्ही ई-केवायसी ही मोफत करू शकता, 1 रुपया सुद्धा कोणी द्यायची तिथं गरज नाही। लक्षात आलं। आता ही ई-केवायसी का केली जाते, कारण सरकारकडे नवीन डेटा, अपडेट डेटा असणं गरजेचं असतं। कारण काय होतं तुम्हाला माहितीच आहे, भरपूर ठिकाणी सदस्य जे काही रेशन कार्डवरती सदस्य असतात ते त्या हयात नसतात किंवा
काही नवीन सदस्य सुद्धा ॲड झालेले असतात, मग त्या योजनेचा लाभ त्या लोकांना मिळत नाही. तर त्यासाठीच अपडेट डेटा त्यांच्याकडे पाहिजे की किती लोक आहेत, किती धान्य विक्री होत आहे, खरंच त्याच्यामध्ये काही गफळे होतात का. तर या सगळ्यांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी हे अपडेट करणं गरजेचं असतं. त्यासाठी सरकारनं तिथं आता तारीख ही 31 मार्च 2025 ही केलेली आहे. मार्च एंडिंगपर्यंत तुम्ही आता रेशन कार्डचं EKYC करू शकता. आता कित्येक जणांनी केलं नसेल त्यांनी आत्ताच पटकन जाऊन करू शकता. उद्यापासून तुम्ही करू शकता. कुठं करायचं आहे, आपल्या जवळच्या रेशन दुकानामध्ये जाऊन सहकुटुंब सहपरिवार करायचं आहे. जाताना रेशन कार्ड घेऊन जायचं आहे, आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि जेवढे आपल्या घरातील सदस्य आहेत या सर्वांना सोबत घेऊन तुम्हाला हे काम करायचं आहे. आता लक्षात घ्या, हे केल्यानंतर तुम्हाला काय होतं, एकतर अन्नधान्य मोफत मिळतंय, भरपूर योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळतो. जर तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर सोन्याहून पिवळं, कारण तुम्हाला त्याच्यावरती पैसे, धान्य आणि योजना या 3 ह्याचा लाभ इथं तुम्हाला दिला जातो. कारण जर तुमचं नावच नसेल तर मात्र तुम्हाला कुठल्याही योजनेचा पैसे मिळत नाही, कुठलंही मोफत अन्नधान्य हे तुम्हाला मिळत नाही. तर हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. हे लवकरात लवकर करून घ्या. नसेल केलं तर आताच करून घ्या. काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.